नमस्कार, स्वागत है आपका SRTV न्यूज नेटवर्क में। मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। बच गया बिगुल, बिछ गई चुनावी बिसात, किसका बजेगा डंका और किसकी होगी मात सत्ता के। प्रेक्षकांनो, यावेळी आपल्यासोबत आहे महेंद्र भांगेजी। आपण प्रभाग क्रमांक 7 ड मधून आपण उमेदवारी दाखल केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटतर्फे। सर्वात पहिले आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद सर, आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आता हे आपण या प्रभागातून 7 प्रभागातून आपण उमेदवारी दाखल केलेली आहे, काय विकासाचे विजन राहणार, कशा प्रकारचे आपण इथली समस्या आहे तुम्ही सोडवणार, काय विजन राहणार त्याबद्दल सांगा। प्रभाग 7 मध्ये आमच्या जे महानगरपालिकेच्या शाळा असतील त्यांना आपण अत्याधुनिक करून इंग्लिश मीडियम करण्याचा प्रयत्न करू। त्याचप्रमाणे प्रभाग 7 मध्ये हे जुनी वस्ती असून त्यांची गटर लाईन 40-40, 50-50 वर्षापासून बनलेली आहे, ते कित्येकदा फुटते, त्याकरिता लाईन टाकण्यासाठी हा प्रयत्न आपण करणार आहोत। त्याचप्रमाणे आमचे इकडले रस्ते, साफसफाई, आणखी गटर लाईन्स, पाणी आणि बिजली हे सर्व व्यवस्थित झालं पाहिजे ना। आमचे जे अधिकारी आहेत ते काम करत नाही, त्यांना जागेवर आणून आम्ही काम करून घेऊ। अधिकाऱ्यांना आपण सांगू की तुम्ही जनतेचे सेवक हा ना, आम्ही जनतेचे काम करण्यासाठी आम्ही इथं प्रभाग 7 मध्ये काम करायला आलेलो। आम्हाला अगर निवडून दिला तर आम्ही मूलभूत जेही सुविधा असतील आमच्या विद्यार्थ्यांचे असो, आमच्या ज्येष्ठ नागरिकांचे असो, जे आपले बेरोजगारांचे असो किंवा राहणाऱ्या वस्तीतल्या लोकांचे असो, ते सर्व समस्या आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करू ना। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय शरदचंद्रजी पवार यांचा एक बीप वाक्य आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण। ह्याचप्रमाणे आम्ही सर्व राजकारण समाजकारण करत आहोत। लोकांचं कसं भलं करता येईल, शेवटच्या माणसापर्यंत कशी सुविधा पोहोचवता येईल, अशा पद्धतीनं आम्हाला हा काम करायचं आहे ना। हे काम आम्ही करणार। माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी बारामतीला जसं बनवलेलं आहे तसं माझ्या वार्डाचा विकास झाला पाहिजे, सुंदर स्वच्छ असा वार्ड राहिला पाहिजे। त्यातमध्ये कोणी म्हणजे तिथं अतिक्रमण करता कामा नाही, रस्ते बिलकुल साफसफाई राहिली पाहिजे ना। लोकांच्या घरोघरी कचरेवाला बरोबर पोहोचला पाहिजे। आता कचरेवाला कधी येते कधी येत नाही। आमचे मैदानं जे उसाळ पडलेले आहेत, लोक तिथं कचरा घालतात, त्या कचऱ्याला आपल्याला कसं बंधन करता येईल न, कचरेवाल्यांची समस्या ते आपल्याला सॉल्व करता येईल, असं या पद्धतीनं आम्ही काम करू। लेकरांचे खेळण्याचे मैदान असो, शाळांचा विस्तार असो, लायब्ररीची व्यवस्था असो, हे सर्व आपल्याला मूलभूत जे बी सुविधा आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू ना। ते 5 वर्षामध्ये आम्ही करून दाखवू असं मी प्रण घेत आहे। भांगेजी, मध्यंतरी आमचे मीडिया सर्वे झालं होतं, त्यात आम्ही बघितलं की जे पूर्व नगरसेवक जे होतं त्यांनी काही कामं, विकास कामं केले नाही, विकास कुठेतरी थांबलेला, रखडलेला आहे। आता आपण धुरा घेतलेला आहे, आता विकासाचा आपण धुरा घेतलेला आहे, आणखीन इथे काठीची संघर्ष आहे। अशात आपण कशा प्रकारचे लोकांना पटवून देणार की आपण विकास करणार, आणि आपण पुष्कळ अनुभवी आणि तज्ज्ञ आणि अभ्यासू वृत्तीचे व्यक्ती आहेत। हा प्रभाग 4चा प्रभाग असल्यामुळे इथं मायानगरपासून लष्करी बाग, कमाल चौक, बुद्धनगर, मोतीबाग, कुराटकर पेठ, बाळाभाऊ पेठ अशा पद्धतीनं हा आपला प्रभाग झालेला आहे। तर आपल्याला माहीत आहे की ह्या प्रभागामध्ये काम करणं खूप आवश्यक आहे। काही ठिकाणी स्लम एरिया आहे, तिथं आपले रस्ते कसे वाढवता येतील आपल्याला, तिथं जिथून आपली ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, पोलीसची गाडी, मॅचची गाडी अशी जाता येते, अशा प्रकारे आपल्याला रस्त्यांचा विकास करावा लागेल। नवीन वर्षाच्या शुभेच्छाच्या माध्यमातून कॅलेंडर घरोघरी पोहोचलेलं आहे, त्यांच्या घर कसं सुखी राहील याकरिता शुभेच्छा देऊन मी आशीर्वाद मागलेला आहे की मला तुम्ही निवडून द्या, मी तुमचे सर्व कामं करणार, राजकीय असो, शैक्षणिक असो, सामाजिक असो, हे सर्व कामं मी करण्याचा प्रयत्न करणार न कामं करणार। तर प्रेक्षकांनो, हे होते महेंद्र भांगेजी, प्रभाग क्रमांक 7 ड मधून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटतर्फे आपण उमेदवारी दाखल केलेली आहे, आणि आपण जे विजन दाखवलेलं आहे लोकांना, तुम्ही कटिबद्ध राहणारच। आणखीन आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला
त्याबद्दल आपला धन्यवाद. थोडं काँग्रेसचे नेते हम घमंडी ना आपले गर्विष्ठपणानं ते की हम है तो कोई नहीं, हम है तो हमारे लोग जीतेंगे ना ते तोंडावर पडतात ना हारतात. पुऱ्या देशात त्यांची हालत खराब होऊन राहिली. तसेच आज नागपूर शहरामध्ये आमच्यासोबत दगाबाजी केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार दगाबाजी केल्यानंतर आम्ही त्यांना सबक शिकवणार आहोत. त्यांचे उमेदवार आम्ही जे मतं घेतो तेवढेच मतानं ते उमेदवार त्यांचे हारतात, याचा त्यांना कधीच लाभ होणार नाही. आमचे जे उमेदवार आहेत ते प्रचंड बहुमताने विजयी होतील अशी आमची इच्छा आहे आणि आमचा प्रयत्न राहील. कारण की आम्ही प्रामाणिक लोकांना घेऊन चालणारे लोक आहोत, फुले शाहू आंबेडकरांना घेऊन चालणारे लोक आहोत. बीजेपीला थांबवण्याकरिता आम्ही सर्व प्रयत्न केलेले आहेत, पण काँग्रेस बीजेपीला फायदा पोहोचवण्याकरिता असे उलटे सीधे धंदे करतात. म्हणून काँग्रेसच्या नेत्यांचाही मी विरोध करतो.